आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की तिच्याकडे लक्ष ठेवा, ती जबाबदारी तुमची आहे. पण नाही, ती शहाणी झाली, ऑफिसला गेली आणि आपल्या सगळ्यांचा बँड वाजवलाय तिने. तुमच्यामुळे, तुम्ही दुर्लक्ष केलं ना, त्यामुळे झालं हे सगळं. नाही दादा, अगदीच एवढंही दुर्लक्ष झालं नव्हतं. मी सातत्याने तिच्याकडे लक्ष देत होती. मग हे तरी कसं घडलं सांग ना. आदिती, डॉली बरोबर बोलते. हे सगळं आदितीमुळेच घडलंय. तिनेच असं काहीतरी केलंय ज्यामुळे मैत्रीमध्ये एवढा बदल घडलाय. डॉलीच्या अशा बोलण्यावर तुला काय वाटतं ते पण सांग ना. अगदीच काही चुकीचं बोलत नाहीये. आई आणि मुलगी एकमेकांशी जोडल्या गेल्यात, त्यामुळे एकीचं नरडं दाबलं की दुसरी गप्प बसणार. मग आता कोणाचं नरडं दाबून राहिलास तू? मैत्रीच्या बाबतीत एवढं सगळं समजल्यावर तू पण काहीतरी विचार करून राहिलाच असशील ना. हो, केलाय ना विचार. विचार मीच करतो, ऍक्शन पण मीच घेतो. जे काय करायचंय ना, सगळं फक्त मी करतो. म्हणजे एखादी गोष्ट आली की युद्ध करायला मी पुढे जाणार आणि तुम्ही सगळे बसून फक्त मलिदा खाणार. आणि हे नेहमीच घडत आलंय आणि हेच घडत राहणार आहे. अरे असं का बोलतोयस तू? दादा, आम्ही तुझी साथ कधीच नाही दिली का? हा, आणि तिला व्हिडिओ बनवताना आम्ही सगळे तुझ्या बरोबर होतो ना. हो ना. मग आता ती जी पेटून उठली ना, तिला पण शांत तुम्ही सगळ्यांनी मिळून करायचंय. जे काय करायचंय ना ते तुम्हीच करा. विषय संपला. काय हवं ते करा, पण तिला शांत करा. लावा हवी तेवढी ताकद. आलं का देणार? माझा लाडोबा, काय करतेस? होमवर्क. पण होमवर्क तर नेहमी मी करते ना. हो, तेही तू ओरडतेस म्हणून. करेक्ट. या बसा. पण सध्या मला ऑफिसचा होमवर्क करावा लागतो. विचार का? का? कारण तू मला भानावर आणलंस म्हणून. पण मी तर फार काही केलंच नाहीये. असं तुला वाटतंय, पण तुझ्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी आपल्या हातून जाता जाता खूप काही मी वाचवलं. तुझ्या आजोबांनी पाहिलेलं स्वप्न, तुझ्या मामाने जपलेलं एक स्वतःचं विश्व, ज्यामुळे तुझं आणि माझं अस्तित्व असणार आहे. थँक्स. आता हे कशाबद्दल? माझ्यातल्या हरवलेल्या मैत्रीला पुन्हा सापडून दिल्याबद्दल. आई प्लीज, तू थँक्स वगैरे काही बोलू नकोस. तू असं काहीतरी बोलतेस आणि मला कसं तरी व्हायला लागतं. बर, नाही बोलत. एक शेवटचा प्रश्न विचारू? अजून आहेच का? शेवटचा. बरं, विचार. एवढ्या लहान वयात तुला मला भानावर आणण्याची एवढी मोठी गोष्ट कशी काय सुचली? मला नाही माहिती. खरं खरं सांग. अगं, मला खरंच माहित नाही. आता तू पण मला सांग. मला कधी कुठे काही लागलं की तुझ्या डोळ्यात पाणी का येतं? माहित नाही ग. असं कसं माहित नाही? अगं खरंच माहित नाही. अचानक खोलवर मनात गलबलल्यासारखं होतं आणि बघता बघता डोळ्यात पाणी येतं. मग असं समज की मलाही तुझ्या बाबतीत असंच काहीतरी वाटतं. तू असं काही बोललीस की तुझ्या समोर काय बोलावं हे मला सुचतच नाही.
एक रिक्वेस्ट आहे, बोल ना. तुझ्याशिवाय या जगात माझं कोणीच नाही. मला सोडून जाणार नाहीस ना? बोल ना, नाही जाणार ना सोडून? हॅलो बॉस. काय आपल्या प्लॅनचं काय झालं पुढे? बॉस प्लॅन फुल टू रेडी आहे. म्हणजे आम्ही जिन्यात तेल ओतून मोकळे झालोय. आम्ही स्वतःला खूप मोठा समजायला लागलास रे. नाही नाही नाही, आम्ही म्हणजे मी स्वतःला आम्ही बोलत नाहीये. कसं आहे, चांगल्या कामाला हातभार लागलेला चांगला असतो ना, म्हणून डॉलीताई आणि शोभा मॅडम यांनी मदत केली. व्हेरी गुड. बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपला प्लॅन नक्की सक्सेसफुल होणार आणि 100% आपल्या मनासारखाच होणार. मैत्री या जिन्यावरून सरकणार, ती घरंगळत खालती जाणार, तिचा डोका आपडणार आणि ती म्यूट होणार, एकदम कायमची बंद. क्या बात आहे. फक्त हे सगळं घडणार कधी? आज आत्ता ताबडतोब. रुपा आणि कमला मावशी मार्केटमध्ये गेल्यात आणि दगडू मामा, डॉलीताई आणि शोभा मॅडमना सांगितलंय, मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. आधी ती तिच्या रूम मध्ये अभ्यास करते आणि मैत्री ऑफिसला जायच्या गडबडीत आहे. अरे मग माझ्याशी बोलण्यात वेळ का घालवतोयस? जा ताबडतोब कामाला लाग. उमेदवार दणकून पडल्याचं ऐकण्यासाठी ना कान आसुसलेत माझे. तुझ्या कॉलची वाट बघतोय. काम झालं पाहिजे. येस बॉस. कमाल आहे, इतका वेळ घरात फोन वाजतोय, कोणी उचलला कसा नाही? नक्कीच महत्वाचा फोन असेल. हॅलो हॅलो. सोडू का? सोडू सोडू का? बोल ना कोका, सोडू का? नाही नाही, अजिबात नाही. आई म्हणते तू हे सगळं करतोस ना, त्याला पाप करणं असं म्हणतात आणि तुला वाचवणं याला माफ करणं असं म्हणतात. तुझ्या या चुकीच्या गोष्टी वेळीच सोडून दे, नाहीतर मग नाईलाजाने तुला असं सोडून द्यावं लागेल. काय रे, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर असे 12 का वाजलेत? बॉस, कारण आपल्या प्लॅनचे पण 12 वाजलेत. म्हणजे त्या आदितीमुळे मैत्री पडता पडता राहिली. अरे पण तू तर म्हणाला होतास की. मी तर बरंच काय बोललो होतो, पण ती काही न बोलता बरंच काही करून गेली. वा 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 वा, हे भारी आहे. आवडलं आपल्याला. करू नये एखादं काम आपल्याला जमलं नाही, त्याचं खापर त्या लांब पुरीवर फोडून मोकळं व्हायचं.
मामा हे बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझं काम एकदम सिस्टमॅटिकली केलं होतं, पण ते आदिती आले आणि मैत्रीच्या. नाही 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 नाही, त्या आदितीची पण काही चूक नाही आहे आणि या कोरोनाची पण चूक नाही आहे. खर तर या सगळ्याले तू जबाबदार आहे. आपण काय केलं आता? हं? तू काहीच नाही केलं. अबे एवढ्या मोठ्या प्लॅन मध्ये तू तुझ्या या मामाला सामील करून घेतलं नाही, त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय. तर या मैत्रीचं काय करायचं ना, हा तुझा मामा पाहून घेईल सगळं. काय म्हणजे तू नक्की काय करणार आहेस? हा जे ना तुम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये एक बेड बुक करून ठेवा. आता मैत्री ऑफिस मधून बाहेर पडल्यावर घरी नाही पोहोचणार, तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. ऑल द बेस्ट मामा, ऑल द बेस्ट. बेस्ट, एकदम बेस्ट. आई आदिशक्ती, मला वाचवणं फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे. मैत्रीची गाडी रस्त्यात नक्कीच कुठेतरी उलटलेली असणार. हॅलो मिस्टर प्रिन्स निखारगे, मला असं समोर बघून आश्चर्य वाटलं असेल ना? नक्कीच वाटलं असणार. कुठे बाहेर निघालात? नाही, घाईत दिसताय म्हणून विचारलं. माझ्या एखाद्या जमिनीची डील बाकी आहे का कामगारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारायचा आहे? एक मिनिट, आपल्या समोर बोलायच्या आधी आपण काय बोलतोय ना याचा जरा विचार करून बोलायचं. आता यापुढे तू विचार करायचा, स्वतःच्या आयुष्याचा, भविष्याचा आणि भवितव्याचाही. तो आपल्याला जे काही बोलते ती आपण धमकी समजायची का? काय समजायचंय त्या समज. यापुढे तेच घडणारे जे मी ठरवणार आहे. जरा जास्त बोलते असं नाही का वाटत? तू माझ्या बोलण्याबद्दल बोलतोस, पण तुला सांगितलंच असेल ना मी काय काय ऍक्शन घेतलीये ते. ही फक्त सुरुवात आहे.
सगळ्या फॅमिलीला हाताशी धरून मला वेडं ठरवायला निघाला होता. माझा सगळा बिझनेस हडप करायचा प्लॅन होता तुमचा. पण मी वेळीच बरी झाले आणि सगळा प्लॅन तुमचा उधळून लावला. आतापर्यंत तुम्ही माझ्यातला वेडेपणा बघितलाय, आता यापुढे शहाणपणा बघणार. आलाय तू केलेला शहाणपणा कानावर आलाय आपल्या. दगडू मामाला कामावरून काढलंस, टॉलीला डान्स टीचर म्हणून अपॉइंट केलंयस, कोरोनाला सफाई कामगार म्हणून कामाला ठेवलंयस. आलाय कानावर आलाय आपल्या. एक गोष्ट अजून नसेल कानावर आली. कोणती? तुला मी परत तिथेच पाठवणार आहे जिथे एकेकाळी तू भजी तळत होतास. इथे कटकारस्थानं शिजवण्यापेक्षा तुमच्या त्या गचाळ कॅन्टीन मध्ये तुला हवी ती रेसिपी स्वतःसाठी शिजवू शकतोस. सध्या तुझ्या तब्येतीसाठी तेच चांगलंय. वेडी माणसं सुधारून शहाणी होतात हे माहित होतं, पण अति शहाणी होतात हे आता पहिल्यांदाच बघतोय. हरकत नाही, तुला आपला खरा चेहरा काय ते कळलाय ना, मग त्यामागची विकृती बघायला तयार राहा. शेवटचे काही तास राहिलेत आता तुझ्या हातात, त्यानंतर तुझा खेळ कायमचा संपला. काउंटडाऊन बिगिन. टिक टॉक टिक टॉक. करशील चुकीचं प्लॅनिंग करशील. असं चुकीचं प्लॅनिंग केलंस ना, मरशील कर्माने मरशील, जसा तू आज मरणार आहेस. अरे दादा, तू हे काय करून राहिलायस? टेन्शन घालू राहिलो ना का? दारू पिऊन टेन्शन सुटतं का? त्यापेक्षा प्रिन्स दादाला काय सांगायचं याचा विचार करा ना. त्याला कसं समजवायचं हे जर आपल्याला सुचलं ना, सगळेच टेन्शन फ्री होऊ. आता जे काय सुचायचंय ना ते त्याला सुचून राहणार आहे. त्याचं नाव प्रिन्स असलं ना तरी राक्षस आहे तो, राक्षस, मायावी राक्षस. त्याच्या मनासारखं काही झालं नाही ना तर तो काय करेल हे कोणालाच सांगता येणार नाही ना बाप्पा. नाही, मला अंदाज आलाय. मला लय हाणणार म्हणून मी स्वतःच्या थोबाडीत मारून घेतोय. आणि त्यांनी मला स्वतःच्या थोबाडीत मारून घेताना बघितलं ना तर त्यांना दया येईल आणि माझी थोडी तरी शिक्षा माफ होईल. अबे तू तर जिन्यावरून पाडायचं म्हणत होता म्हणून स्वतःच्या थोबाडीत मारून घेऊन राहिला. मी तर ब्रेक फेल करायचं म्हणून राहिलो होतो ना. मला तर जाकच डोक्यात घालून घ्यावं लागल. दादा, तुला जरा जास्तीच चढली म्हणून नको त्यावेळी नको ते बोलतोस. पण हा दादा राहिलाय कुठे? अजून आला का नाहीये? तुझा तो दादा नुसता राक्षस नाहीये तर भूत आहे, भूत. तो कधी कुठून कसा येईल हे कोणीच सांगू शकत नाही. आता सुद्धा आपल्या नकळत तो आपल्या आसपासच असण्याची शक्यता आहे. आजूबाजूला असू शकतो. त्या मैत्रीला असं पाडायचं होतं जिन्यावरून. आलं का ध्यानात? बस एक वेळ माफ करा मला, परत असं होणार नाही. काय फरक पडणार आहे त्यांनी? आपण तुला पुन्हा पुन्हा माफ करणार आणि तू सारख्या सारख्या त्याच चुका पुन्हा करणार. काय उपयोग आहे त्याचा? हा प्लॅन फसला, तो शेवटचा फसलाय. याच्या पुढे असं कधीच होणार नाही, शपथ सांगतो. लाज वाटते रे तुला, आपला पंटर बोलायची ना लाज वाटते.
भांजे मी काय म्हणतो, ए मामा तू गप्पच बस. फोनवर मारे फुशारक्या मारत होता, याव करीन त्याव करीन. त्या मैत्रीला हॉस्पिटलमध्ये पाठवणार म्हणून मी बाहेर जायला निघालो, तर ही साक्षात घरात उभी. हे बघ प्रिन्स, तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण आवाज बंद. तुम्ही दोघींनी ना काही बोलूच नका. तुम्हाला कल्पनाही नाही आज काय घडलंय ते. आयुष्यात पहिल्यांदा या प्रिन्सची कोणीतरी लायकी काढली आहे, चमकी दिली आपल्याला. साध्या सरळ भाषेत म्हणतात ना, नागाच्या शेपटीवर पाय दिलाय. जे काय करायचंय ना ते आता आपण बरोबर करणार. मैत्रीचा विषय आता कायमचा संपवणार. अचानक मला कळलं की माझ्या गाडीचे ब्रेक फेल झालेत. अरे देवा, मग काय, सरळ आई आदिशक्तीलाच साथ घातली आणि वाचवण्याची विनंती केली. मग त्याच वेळी समोरून भरधाव वेगानं एक ट्रक येत होता. त्याच्यापासून वाचण्यासाठी मी माझी गाडी वळवली. समोर भिंतीवर आदळणार, सगळं काही संपून जाणार असं वाटत असताना अचानक माझी गाडी कोणीतरी धरून ठेवल्यासारखी थांबली. एवढं सगळं होऊनही मी सुखरूप परत आले. आई आदिशक्तीचीच कृपा आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. ही आई आदिशक्तीचीच कृपा आहे. म्हणून तर जीवावर आलेलं थोडक्यात निभावलं. मी तर म्हणते ती कुठल्या ना कुठल्या रूपात आजूबाजूला वावरत असते. आपण हाक मारण्याची खोटी ती आपल्या मदतीला धावून येते. मला तर खात्रीच आहे आता सुद्धा ती कुठल्या ना कुठल्या रूपात आपलं बोलणं ऐकतच असेल बघा. चिमणे, एवढ्या गंभीर विषयावर आम्ही बोलतोय, तुला काय झालं असायला? नाही, काही नाही. काहीतरी कारण असल्याशिवाय हसणार नाहीस तू. ताई साहेब, तिच्या हसण्याकडे लक्ष देण्यापेक्षा मी तुम्हाला काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. बोल ना कमलाई. उद्याच्या उद्या तुम्ही आई आदिशक्तीच्या मंदिरात जायचं, तिची ओटी भरायची आणि तिचे आभार मानायचे. तिनेच तुम्हाला परत माणसात आणले आणि तिनेच तुम्हाला मरणाच्या दारातून वाचवलंय. बरोबर बोलतीयस तू. तू नको काळजी करूस. मी उद्याच जाऊन देवीची ओटी भरणार आहे.